सगळ्यांनी ह्या समोरच्या पटांगणात डेमो करायचा आहे की योग प्रेमीचा एकदम सुट्टी जागा आहे, काय टेन्शन नाही आपल्याला, बसलं तरी काही. इकडे या सगळ्यांनी समोर, गाडी पुढे घ्या, अजून गाडी पुढे घ्या आणि इथूनच युटर्न मारून जाऊ पावसामध्ये. सगळ्यांनी सावकाश थांबायचं, सावकाश उभं राहायचं. वृक्षासन त्रिकोणासन, लेफ्ट साइड डावा बाजूला त्रिकोणासन, डाव्या बाजूला त्रिकोणासन, होल्ड. दुसऱ्या बाजूला पाय जोडायचे, परत वृक्षासन, वृक्षासन. नमस्कारासन, नमस्कारासन. दुसऱ्या मान दिलेले असतात. दुसऱ्या बाजूने
जॉगिंग ट्रॅकला मी 1,500 झाडं लावलेली आहेत आणि ती जगवली आहेत. हा माझा एक कार्यकर्ता आहे, यांचे भाऊ पण माझे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावाने गिरणीच्या इथं सुद्धा 5 झाडं लावलेत, ती जगवलेली आहेत. आठवण. आता अजून एक महत्वाचं, योग करण्याबरोबर व्यायामाबरोबर प्रत्येकाने बाहेर पडताना कापडी पिशवी घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. मुलांनी आई वडिलांना आठवण द्यायची. कारण सांगतो, आपणच एक प्रकारचे अतिरेकी तयार करत आहोत कॅन्सरसाठी. आपणच आपल्या घरातल्या लोकांना मारायची तयारी करत आहोत. पुरामध्ये आपली माणसं वाहून जात आहेत, नद्या अडतायत, नाले उद्ध्वस्त होत आहेत केवळ प्लास्टिकमुळं. रोज मी 2 गायींचं ऑपरेशन करतो, त्याच्यातनं 70 ते 80 किलो प्लास्टिक बाहेर काढतोय. आणि अजून एक गोष्ट सांगतो, परवा मी कॅन्सरच्या हॉस्पिटलला गेलेलो होतो. तिथं अगदी अर्ध्या तासाचं मूल होतं. त्या मुलाला जेव्हा आईनं स्तनपान घेतलं तेव्हा त्या नर्सला जाणवलं की दुधाचा काहीतरी रंग बदललाय. म्हणून दूध त्यांनी टेस्टिंगला नेलं तर त्यामध्ये प्लास्टिकचे बारीक कण होते. त्यामुळं शरीरात सुद्धा प्लास्टिक जातंय. त्यामुळं प्रत्येकाने कापडी पिशवी, आणि मी महिलांना जास्त सांगतो, महिला काय करतात, सगळ्या प्लास्टिक पिशवीत भाजी घेतात आणि ती कापडी पिशवीत ठेवतात. हे मी खूपदा पाहिलेलं आहे. तर हे असं करू नका. तुम्ही तुमच्या मुलांना आयुष्य वाढवण्यासाठी जसा योग करताय तसं स्वच्छता ही अत्यंत गरजेची आहे. आणि मी रावेतमध्ये कुठेही पाटी लावलेली नाही, मला पाट्या लावायला आवडत नाही. मी आनंदवनामध्ये बाबा आमट्यांच्या इथं असतो. मी डॉक्टर विकास आमट्यांबरोबर असतो. त्यामुळे बाबांचे जे काही गुण होते ते सगळे माझ्याकडे आहेत. मी एकही पाटी गेली 25 वर्षामध्ये लावलेली नाही. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आजपासून कोण कोण कापडी पिशवी वापरणार याच्यावर हात. आणि उद्यापासून योगला येताना प्रत्येकाने कापडी पिशवी सरांना दाखवायची. नाही, सिरियसली घ्या, हे मजाक नाही. त्यामुळे सरांना मी विनंती करतो, तुम्ही बोलावं. आत्ताच सन्माननीय श्री भास्कर गोखले सर यांनी मौलिक असं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद सर. आज जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन आणि या निमित्ताने आपल्या संपूर्ण स्वास्थ्य योग परिवारातील सर्व बंधू भगिनी बालगोपाळ आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या योग दिंडीला सहभागी झालेले आहात. आपलं सर्वांचं स्वागत स्वागत स्वागत. करो योग, करो योग. योग योग का नारा है, योग योग का नारा है. योग योग. एवढं कौतुक खूप कमी आहे. असे लोक आपल्या देशात आहेत म्हणून आपण सुखी सांगतो. खूप खूप धन्यवाद गोखले सरांचं. ऐका, श्रेष्ठ माननीय गोखले सरांनी आपल्यासाठी ते मौलिक असं मार्गदर्शन केलं. म्हणजे प्रॅक्टिकली